नमस्कार. आज होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमा या दिवशी भैरवनाथाचा बगाड्या कोण हे या ठिकाणी भैरवनाथ प्रसाद देत असतात. त्याच्या अगोदर चौडीवरती होळी गावाची पेटत असते. तदनंतर या आपल्या भैरवनाथाच्या मंदिरामधील होळी पेटवली जाते. गावामध्ये ठिकठिकाणी मग भैरवनाथाच्या मंदिरातून किंवा गाव चौडीच्या होळीमधून सर्व लोक अग्नी नेत असतात आणि त्या अग्नीनं आपापल्या आळीमध्ये, आपापल्या मंडळामध्ये, आपापल्या भागामध्ये होळ्या पेटवत असतात. अशा पद्धतीची बौद्धन गावाची एक प्रथा आहे. त्याच्यानंतर गाव चौडी पासून होळीपासून सर्व गावकरी मंडळी 12च्या दरम्यान भैरवनाथाच्या मंदिरामध्ये येत असतात. आज जर बघितलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, अख्खाच्या अख्खा गाव या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जमा झालेला आहे. संडेला पण वर्क फ्रॉम होम हे जमा होत असताना, त्या ठिकाणी कौल लावत असताना पूर्णपणानं शांतता असते. हेही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. माझ्या माहितीप्रमाणे गावामध्ये एकही माणूस घरामध्ये राहत नाही. सर्वच्या सर्व प्रत्येक घरामधून 100% माणसं हे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये प्रसाद ऐकायला, बगाड्या कोण होतोय हे पाहण्यासाठी उत्सुक झालेला असतो. त्या पद्धतीनं यावर्षी भैरवनाथाच्या बगाडासाठी 43 ही प्रसादासाठी बसलेली होती. 43 लोकांचे नवस हे पूर्ण झालेले आहेत. ज्याचा नवस पूर्ण होतो तोच या देवाचा प्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहतो. तो नवस पूर्ण करण्यासाठी येत असतो. हा जो कौल असतो
हा जो भैरवनाथाचा जो प्रसाद असतो, जी 43, 50, 60 लोक जी नवसकरी या ठिकाणी बसलेले असतात, त्याच्यामध्ये या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे साई चौक 24 लोक या ठिकाणी बसलेले असतात. लोक म्हणण्यापेक्षा नवसकरी मंडळी या ठिकाणी आतमध्ये बसलेली असतात. उरलेली जी मंडळी असतात ती बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये ओळीनं बसवत असतो आणि या ठिकाणी पुजारी प्रसाद लावत असतात. पुजारी प्रसाद लावत असताना हे जे गहू आहेत, हे गहू खपली गहू आहेत. हे खपली गव्हाचा प्रसाद या ठिकाणी लावला जातो. तो पाण्यामध्ये बुडवून या ठिकाणी ह्या गाथाडीला हा प्रसाद एका नवसकऱ्याच्या नावानं 5 गहू लावले जातात. देवाचा उजवा जो कवल असतो, उजव्या बाजूला 2, डाव्या बाजूला 2 आणि मधी 1 खंबासारखा त्या ठिकाणी ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये पुजारी हे सगळ्यांच्या नावाचे 40-44 जेवढे नवसकरी असतात तेवढे गहू एका माणसाचे, एका नवसकऱ्याचे 5 गहू अशा पद्धतीनं 45-44 लोकांचे गहू लावले जातात. त्या पद्धतीनं या ठिकाणी आज गहू लावले होते आणि गहू लावल्याच्या नंतर पुजारी या ठिकाणी प्रसाद मागत असतात. तो असा प्रसाद मागत असतात, त्यांच्यावरती बगाड आहे असा उजवा प्रसाद द्या, नाही असा डावा प्रसाद द्या, अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या नावानं पुजारी प्रसाद मागत असतो आणि तो प्रसाद ज्याच्या नावानं पडतो, उजवा पडतो, त्याच्यावरती बगाड आला असं सिद्ध होतं आणि तोच प्रसाद नाथसाहेबांचा असतो. त्या ठिकाणी पुजारी, नवसकरी आणि गावामधील 5 पंच या ठिकाणी उभे असतात. त्या 5 पंचांचा जो निर्णय होतो तोच निर्णय फायनल होतो. तुमचं नाव काय? अजित बळवंत नावरे. नवस हा तुम्ही तुमच्या बंधूंसाठी केला होता. हो बरोबर. बंधूंचं लग्न लवकर व्हावं आणि ते झालं म्हणून तुम्ही या ठिकाणी नवसाला आज बसला होता. हो. तुम्ही ज्या वेळेला वहीला नाव लिहिलं होतं त्यावेळेला किती नंबरला होतं? 19 नंबरला. 19 नंबरला होतं आणि परत तुम्ही चिठ्ठी काढल्याच्या नंतर ते 10व्या नंबरला आलं आणि 10व्या नंबरला बसल्याच्या नंतर उजवा कवल, उजवा प्रसाद तुम्हाला मिळाला आणि तुमच्यावरती बगाड आलं. हो. आनंद आहे ना? खूप खुश आहे का? एकदम खूप छान. आणि हा रथ 19 तारखेला पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं एवढीच मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो.